नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदीप आहेर. प्रथमतः स्कॉलर गुरु या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण पायथागोरस थेरम, पायथागोरसचे कॉन्व्हर्स आणि पायथागोरियन ट्रिपलेट असे थेरम बघितले आणि त्या अगोदरही काही थेरम बघितले होते. असे आपले 2 लेक्चरमध्ये पूर्णपणे थेरी कंप्लीट झाली आहे आणि त्या बेसवरती आता आपण एक्सरसाइज सॉल्व करणार आहोत. जर तुम्ही ते थेरम आणि ते व्हिडिओ जर बघितले नसतील तर पुन्हा एकदा जाऊन ते व्हिडिओ बघा आणि तुमच्या कन्सेप्ट त्या क्लिअर करून घ्या. बघा आता आपण एक्सरसाइज सॉल्व करूया. एक्सरसाइज 2.1 बघा, आपण फर्स्ट क्वेश्चन बघूया काय आहे. फर्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरियन ट्रिपलेट. आता बघा खाली रियल नंबरचे ट्रिपलेट दिलेले आहे आणि ते आपल्याला बघायचे आहे पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही, त्याचं रिझन द्यायचं आहे. आता बघा, पायथागोरियन ट्रिपलेट मी अगोदरच्या लेक्चर मध्ये पूर्णपणे एक्सप्लेन केलेले आहे. एकदा पुन्हा ते व्यवस्थित बघून घ्या आणि कन्सेप्ट क्लिअर करा. बघा, पायथागोरियन ट्रिपलेट आपण काय करतो, पायथागोरियन ट्रिपलेट मध्ये जो मोठा नंबर आहे अगोदर त्याची काय करतो आपण, स्क्वेअर करतो. बघा, 5 चा स्क्वेअर काय आहे ना, 25. देन 3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर इक्वल टू काय येणार, 3 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16 इक्वल टू 25. Therefore 5 स्क्वेअर इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. ओके. आणि जर असं आलं म्हणजे जे ट्रिपलेट दिलेले असतात, जे त्रिकोट दिलेले राहतात त्यांच्यामध्ये मोठ्या संख्येचा वर्ग बरोबर उरलेल्या 2 संख्यांच्या वर्गांची बेरीज, असं जर झालं तर ते काय असतात, पायथागोरियन ट्रिपलेट. Therefore the square of largest number is equal to the sum of squares of the other 2 numbers. ओके. म्हणजे लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर इक्वल टू उरलेल्या 2 नंबरचा स्क्वेअरची ऍडिशन. आणि हे सॅटिस्फाय होतं, हे स्टेटमेंट सॅटिस्फाय झालं इथे. मग देअरफॉर ते गिव्हन जे ट्रिपलेट आहे 3, 5, 4 इज ए पायथागोरियन ट्रिपलेट. 1 मार्क साठी हा क्वेश्चन येऊ शकतो, एकदम इझी आहे. ओके. बघा इथे पण आता ग्रेटेस्ट नंबर काय आहे, 12 आहे. टेक 12 स्क्वेअर इक्वल टू 12 चा स्क्वेअर किती आहे, 144 अँड 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर इक्वल टू 4 स्क्वेअर 16 प्लस 9 स्क्वेअर 81, 16 प्लस 81 97. Okay, 97 is not equal to 144. Therefore 12 square is not equal to 4 square plus 9 square. ठीक आहे, हे इक्वल नाही आलं, ट्रिकोट सॅटिस्फाय नाही झालं. Therefore स्टेटमेंट काय येणार, therefore the square of largest number is not equal to sum of squares of the other 2 numbers. ओके. व्हेरी इम्पॉर्टंट, नॉट इक्वल. इथे काय आलं होतं, इक्वल.
ठीक आहे, नॉट इक्वल. देअरफॉर गिव्हन ट्रिपलेट 4, 9, 12 इज नॉट ए पायथागोरियन ट्रिपलेट. पायथागोरियन ट्रिपलेट. पायथागोरियन ट्रिपलेट. ठीक आहे, एकदम सिंपल अशी डेफिनेशन आहे पायथागोरियन ट्रिपलेट आणि त्यावरती हे आधारित एक्झाम्पल आहेत. तुम्हाला आता मी एक ट्रिपलेट आलेला आहे आणि एक ट्रिपलेट नाहीये, बस ह्या दोनच कंडिशन, एक तर येऊ शकतं किंवा नाही. तर मी हे दोन एक्झाम्पल घेतले. उरलेले जे 4 एक्झाम्पल आहे ते तुम्हाला होमवर्क साठी आहे, ते तुम्ही कंप्लीट करा. होमवर्क साठी एक्झाम्पल 3rd, 4th, 5th अँड 6th कंप्लीट करायचे आहे. हे होमवर्क मध्ये इझी आहे. ठीक आहे, आपण दुसरा क्वेश्चन बघूया काय आहे. इन फिगर angle MNP equal to 90 degree, segment NQ is perpendicular to segment MP and MQ equal to 9, QP equal to 4 and find NQ. म्हणजे NQ विचारला आहे. ठीक आहे, NQ विचारला आहे आणि MQ दिलेला आहे 9 आणि QP दिलेला आहे 4. ठीक आहे, बघा त्या अगोदर इथे आपण जॉमेट्रिक मीन हा थेरम वापरणार आहे, यूज करणार आहे. तर तुम्ही अजूनही जर ती बघितलं नसेल तर तो व्हिडिओ एकदा बघून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल. जर थेरम समजला, थेरी पार्ट समजला तर तुम्हाला पूर्ण एक्सरसाइज कितीही एक्झाम्पल आले तरी तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. ठीक आहे, बघा आता सॉल्व्ह करूया. इन ट्रायंगल MNP, ओके, इन ट्रायंगल MNP अँगल MNP इक्वल टू 90 डिग्री. ठीक आहे, गिव्हन आहे, हे दिलेला आहे आपल्याला. अँड सेगमेंट NQ इज परपेंडिक्युलर टू हायपोटेनियस MP आहे, MP. ठीक आहे, सेगमेंट NQ हा हायपोटेनियसला जर परपेंडिक्युलर असेल तर बाय जॉमेट्रिक मीन थेरम. बाय जॉमेट्रिक मीन थेरम काय सांगतो आपल्याला तो, जर हा परपेंडिक्युलर असेल तर NQ स्क्वेअर इक्वल टू MQ इंटू QP. ठीक आहे, हा जॉमेट्रिक मीन थेरम आहे. कसा आहे तुम्हाला तो एक्सप्लेन करून दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघा. आता फक्त आपल्याला व्हॅल्यू पुट करायची आहे, NQ फाइंड करायचा आहे. देअरफॉर NQ स्क्वेअर इक्वल टू MQ दिलेला आहे 9 इंटू QP दिलेला आहे 4. देन NQ स्क्वेअर इक्वल टू 9 इंटू 4 36 and taking square root on both sides. स्क्वेअर रूट घेतल्यावरती काय येईल, NQ आणि इथे येणार 6. ठीक आहे, आणि NQ ची किंमत आपल्याला मिळाली 6 सेंटीमीटर. ठीक आहे, NQ फाइंड करायचा होता. असा हा सिंपल क्वेश्चन होता आणि त्याचा हे आन्सर बघा. क्वेश्चन 3rd काय आहे. इन फिगर अँगल QPR 90 डिग्री, सेगमेंट PM इज परपेंडिक्युलर सेगमेंट QR. PM इज परपेंडिक्युलर QR आणि परपेंडिक्युलर असल्यामुळं 2 पार्ट पडले, QM आणि MR. PM इक्वल टू 10 दिला आहे, PM इक्वल टू 10, QM इक्वल टू 8 दिलेला आहे आणि फाइंड QR म्हणजे हा पूर्ण जो बेस आहे तो पूर्ण QR विचारला आहे. बघा सेम टू सेम तेच आन्सर येणार आहे, थोडा चेंज आहे इथे. इथे बघा P सुद्धा काय आहे 90 डिग्री आहे, म्हणजे हा असा झाला तो 90 डिग्री, म्हणजे राईट अँगल ट्रायंगल त्यांनी उलटा केलेला आहे, हायपोटेनियस बेसला आलेला आहे. ठीक आहे, हा 90 डिग्री आहे, हा हायपोटेनियस आहे. ठीक आहे, हा हायपोटेनियस झाला. QR हा हायपोटेनियस आहे, P हा राईट अँगल आहे आणि त्याच्यामधनं ड्रॉ झालेली M आहे
हायपोटेनियसचे 2 तुकडे पडलेले आहे. ठीक आहे. बघा पुन्हा तेच इन ट्रायंगल क्यू पी आर अँगल इथेच लिहितो. देअरफॉर अँगल क्यू पी आर इक्वल टू 90 डिग्री. पुन्हा काय गिव्हन आहे. ठीक आहे. गिव्हन अँड काय आहे सेगमेंट PM इज परपेंडिक्युलर टू हायपोटेनियस QR. देअर. ठीक आहे. हे पण गिव्हन आहे. रिझन देऊया. अगोदरच्या लेक्चर मध्ये सुद्धा हे आपण गिव्हन याचं रिझन गिव्हन देऊया. ठीक आहे. हे पण गिव्हन आहे. देअरफॉर बाय जॉमेट्रिक मीन थेरम. काय आहे जॉमेट्रिक मीन थेरम. देअरफॉर PM स्क्वेअर इक्वल टू QM इंटू MR. किमती टाकायच्या आहे. PM ची व्हॅल्यू किती आहे 10 आहे इक्वल टू QM किती आहे 8 आहे इंटू MR ची किंमत काढावी लागणार आहे. MR काय येणार. देअरफॉर MR इक्वल टू हा 8 इकडे डिवाइडला जाणार. 10 चा स्क्वेअर 100 डिवाइड बाय 8. MR तसाच ठेवला. 10 चा स्क्वेअर 100 8 डिवाइड गेला इकडे. देअरफॉर MR इक्वल टू 8 ने जर याला डिवाइड केलं तर 12.5 येणार. ठीक आहे. आपल्याला MR मिळाला. देन तुम्ही जर बघितलं MR माहित झालं आपल्याला किती आहे 12.5. आता आपल्याला विचारलं आहे QR. मग QR विचारलं तर दोघांची जर ऍडिशन केली तर QR मिळणार. देअरफॉर QR इक्वल टू QM प्लस MR. आणि हे रिझन आपल्याला माहिती आहे काय दिलेलं आहे Q-M-R यावरनं. मग देअरफॉर QR इक्वल टू QM ची किंमत किती आहे 8 आहे. MR ची आहे 12.5. देअरफॉर QR इक्वल टू 20.5 आणि QR आपल्याला मिळाला 20.5. असे आपण क्वेश्चन 4 बघूया. सी फिगर फाइंड RP and PS using the information given in triangle PSR. बघा ट्रायंगल मध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या माहितीवरनं आपण RP आणि PS फाइंड करणार आहोत. बघा आधी गिव्हन काय काय आहे ते बघूया. इन ट्रायंगल PSR अँगल RSP किंवा PSR इक्वल टू 90 डिग्री. ओके. अँड अँगल SPR इक्वल टू 30 डिग्री. आता बघा रिमेनिंग अँगल हा किती येणार आहे अँगल R. देअरफॉर अँगल SRP किती येणार आहे तो. बघा ट्रायंगलच्या तीनही कोनांच्या मापांची बेरीज किती असते 180 असते. आता दोन माहित झाले आपल्याला 90 प्लस 30. ओके. इक्वल टू हा माहित नाही R किती आहे. मग यांची बेरीज 120 120 ती इकडे जाणार. R इक्वल टू 120 मायनस 180 मायनस 120 आणि R इक्वल टू किती येणार आहे 60. ओके. देअरफॉर अँगल जो R आहे तो आपल्याला 60 मिळाला 60 डिग्री. ठीक आहे. बघा रिझन काय येणार आहे तर आपण रिमेनिंग फाइंड केला आहे. देअरफॉर रिमेनिंग अँगल ऑफ ट्रायंगल. ठीक आहे. रिमेनिंग अँगल ऑफ ट्रायंगल म्हणजे रिमेनिंग अँगल मिळाला आपल्याला ट्रायंगलचा 60 डिग्री. बघा हा ट्रायंगल काय झाला आहे. देअरफॉर ट्रायंगल PSR इज अ
इज ए 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल. ठीक आहे. आपल्याला हा ट्रायंगल कोणता मिळाला? 30, 60, 90. मग देअरफॉर बाय 30, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल थेरम और ट्रायंगल प्रॉपर्टी, आपण ह्या प्रॉपर्टी घेतल्या आहे. ओके. जर तुम्ही बघितले नसतील ते व्हिडिओ तर पुन्हा सांगतो, ते बघून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल. बघा ट्रायंगल प्रॉपर्टी काय आहे? 30, 60, 90. जी 30 म्हणजे 30 डिग्री अँगल आहे त्याच्या समोरची जी बाजू आहे एस आर, देअरफॉर एस आर इक्वल टू ती असते हायपोटेनियसच्या हाफ, अर्धी असते. हायपोटेनियस पी आर आहे देअरफॉर किंवा आरपी म्हणजे जी 30 डिग्री अपोजिट साइड आहे एस आर त्याची किंमत असते हायपोटेनियसच्या हाफ. ओके. लिहिणार अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री. ओके. अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री म्हणजे 30 डिग्री अँगलच्या अपोजिट साइड असा आहे त्याचा अर्थ. ठीक आहे. मग आता किमती टाकायच्या आहे फक्त. एस आर ची आपल्याला माहित आहे 6 आहे इक्वल टू, आता 6 आहे. ठीक आहे. अगोदर किमती टाकू. 6 1/2 इंटू आरपी अँड देअरफॉर आरपी इक्वल टू काय येणार? आरपी इक्वल टू 2 इकडे जाणार, 6 इंटू 2 आणि आरपी इक्वल टू 12. ठीक आहे. एक फाइंड झाला आपला आरपी. आता पीएस बघा, पीएस कोणत्या अँगलच्या अपोजिट साइड आहे? 60. देअरफॉर आता 60 मग एसपी इक्वल टू काय येणार? एसपी इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनियस आरपी. ठीक आहे. रिझन काय देणार? अपोजिट साइड टू 60 डिग्री अँगल म्हणजे 60 डिग्री जो अँगल आहे त्याच्या अपोजिट साइड आहे एसपी. मग हा एक फॉर्म्युला आहे, आपण ते प्रॉपर्टी मध्ये शिकलो आहे 30, 60, 90 ट्रायंगल मध्ये. देन एसपी फाइंड करायचे आहे. एसपी इक्वल टू √3/2 इंटू आरपी आताच काढला 12 6 ने. ओके. 2 म्हणजे 12 भागिले 2 6 येणार. देअरफॉर एसपी इक्वल टू 6 इंटू √3 आणि एसपी पण मिळाले आपल्याला साइड. ठीक आहे. एकदम असं सिंपल एक्झाम्पल होतं बाय 30, 60, 90 डिग्री प्रॉपर्टी वरती. ठीक आहे. आता बघा क्वेश्चन 5 काय आहे? फॉर फाइंडिंग एबी अँड बीसी. एबी अँड बीसी विचारली आहे साइड विथ द हेल्प ऑफ इन्फॉर्मेशन गिवन इन फिगर कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. पुन्हा तोच क्वेश्चन आहे, फक्त किमती चेंज झालेले आहे आणि प्रॉपर्टी चेंज होणार आहे. बघा आता इथं आणखी गिव्हन काय दिलेलं आहे? हे साइन मी सांगितलं आहे कशाचं आहे? कॉन्ग्रंटचं असतं हे साइन. ओके. ठीक आहे. म्हणजे एबी आणि बीसी काय इक्वल आहे. बघा आन्सर मध्ये काय येणार आहे? इन ट्रायंगल एबीसी अँगल एबीसी अँगल किती आहे? 90 डिग्री आहे गिव्हन. ठीक आहे. गिव्हन दिलेला आहे. आणखी गिव्हन काय आहे? अँड एबी इक्वल टू बीसी हे पण काय आहे? गिव्हन आहे. बघा जर ह्या दोन साइड इक्वल असतील, इक्वल म्हणजे काय? तर त्यांची जी किंमत आहे, जी लांबी आहे, ओके, ती इक्वल आहे. जर लांबी इक्वल असेल तर हे अँगल सुद्धा काय येणार आहे? कॉन्ग्रंट येणार आहे. कॉन्ग्रंट असतील तर हा 90 असेल तर देअरफॉर अँगल BAC इक्वल टू 45 डिग्री अँड अँगल BCA also 45 डिग्री. बिकॉज 45 प्लस 45 90 आणि प्लस 90 किती झाले? 180. आणि ट्रायंगलच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. मग आता याची जर 90 असेल तर उरले 90. मग 90 डिवाइड बाय 2 म्हणजे काय येणार? 45 आणि 45. अँगल का सेम आले? कॉन्ग्रंट आले बिकॉज साइड सुद्धा काय आहे? सेम आहे. ठीक आहे. मग 45 आले
therefore triangle ABC is 45 degree 45 degree 90 degree triangle. ठीक आहे, मतलब ही प्रॉपर्टी काय आहे, therefore by 45 degree 45 degree 90 degree triangle property ट्रायंगल प्रॉपर्टी काय आहे, ट्रायंगल प्रॉपर्टी जी 45 अंश डिग्री आहे त्याच्या समोरची जी बाजू आहे ती बाजू इक्वल टू 1/√2 इंटू हायपोटेनियस. ठीक आहे, बघा therefore BC इक्वल टू 1/√2 इंटू हायपोटेनियस. हायपोटेनियस आहे AC. तर किमती टाकणार फक्त. therefore BC इक्वल टू 1/√2 इंटू AC ची किंमत दिलेली आहे √8. आता काय येणार याचा, therefore BC इक्वल टू, ठीक आहे, इक्वल टू √8/√2 मीन्स √8/2 असं होणार आहे. आणि 8/2 किती येणार, √4. आणि √4 काय आहे, 2 आहे. मग BC मिळाली आपल्याला 2 आणि BC इक्वल टू AB आहे. therefore AB इक्वल टू BC इक्वल टू 2. therefore AB इक्वल टू 2. आणि आपल्याला BC आणि AB तेच फाइंड करायचं होतं, AB आणि BC. तर दोघंही सेम आले कारण की BC आणि AB सेम आहे म्हणून किमती ही सेम आल्या. मग आपण इथे वापरली 45 45 90 ट्रायंगल प्रॉपर्टी आणि इथे वापरली 30 60 90 ट्रायंगल प्रॉपर्टी. ठीक आहे, असं हे सिंपलचे एक्झाम्पल्स होते. जर तुमचे थेरम क्लिअर असतील, थेरी क्लिअर असेल, तर तुम्हाला कोणतंही एक्झाम्पल आलं तर ते तुम्हाला सॉल्व्ह होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही अगोदर थेरी क्लिअर करत चला आणि मग एक्सरसाइज सॉल्व्ह करत चला. एकदम सोपे असे एक्झाम्पल्स होते. बघा, आपण क्वेश्चन 6 घेऊया. फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ ए स्क्वेअर हुज डायगोनल 10 सेंटीमीटर. म्हणजे स्क्वेअर दिलेला आहे, डायगोनल 10 सेंटीमीटर दिलेला आहे, फाइंड साइड विचारली आहे आणि पेरिमीटर विचारले आहे. स्क्वेअर आहे म्हणजे साइड सर्व इक्वल येणार, साइन पण दिलेले आहे इक्वलचे. बघा आन्सर काय येणार आता, लेट quadrilateral ABCD is a square. ओके, स्क्वेअर आहे. जर स्क्वेअर आहे, ठीक आहे, स्क्वेअर आहे आणि अँड हायपोटेनियस AC इक्वल टू 10 सेंटीमीटर. ठीक आहे, हे इतकं आपल्याला गिवन आहे. आता बघा, therefore let side of the square be x सेंटीमीटर. ठीक आहे, x सेंटीमीटर म्हणजे साइडची जी लेंथ आहे स्क्वेअरची ती 1 सेंटीमीटर मानली. therefore सर्व साइड इक्वल आहे, आपल्याला फक्त जे काढायचं ते आहे. मग आता आपण एक जरी काढली तरी चालेल. मग आपण एक साइड, therefore AB इक्वल टू BC इक्वल टू 1 सेंटीमीटर. आता मी AB आणि BC का घेतलं, जर AB आणि BC घेतलं म्हणजे AB BC आणि AC एक ट्रायंगल मिळेल आपल्याला, राईट अँगल ट्रायंगल, आणि आपण त्याच्यावरती एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. मग आता AB घेतली आणि BC घेतली. मग बघा आता, इन ठीक आहे, राईट नाही घे, इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC अँगल ABC इक्वल टू 90 डिग्री गिव्हन आहे. ओके, गिव्हन आहे. therefore बाय पायथागोरस थेरम का, ट्रायंगल आहे, 90 डिग्री अँगल आहे, राईट अँगल ट्रायंगल झाला. आपल्याला हायपोटेनियस दिलेला आहे, या दोन साइड काढायच्या आहे, किंमत x मानली. मग पायथागोरस थेरम जर वापरला
तर हायपोटेनियस स्क्वेअर इक्वल टू ऍडजसंट साइडच्या स्क्वेअरची ऍडिशन AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ठीक आहे. AC ची किंमत किती आहे 10 दिलेली आहे. 10 स्क्वेअर इक्वल टू AB x आहे x स्क्वेअर प्लस BC पण x आहे म्हणून BC स्क्वेअर. 10 स्क्वेअर 100 2x स्क्वेअर x स्क्वेअर इकडे 100 डिवाइड बाय 2. ओके 100 डिवाइड बाय 2. मग आन्सर काय येणार 50. Therefore x square equal to 50 taking square root on both side. ठीक आहे. इकडे एक स्टेप लिहितो मी x square equal to 50. मग आता याचं कसं येणार आन्सर स्क्वेअर रूट जर काढलं तर x इक्वल टू अंडर रूट 15 आणि अंडर रूट 15 काय येणार 25 इंटू 2 आणि 25 चं रूट काय असतं 5 स्क्वेअर रूट 5 आणि अंडर रूट 2 सेंटीमीटर. बघा 25 चं स्क्वेअर रूट काय आहे 5 आहे. मग साइड ऑफ स्क्वेअर देअरफॉर साइड ऑफ स्क्वेअर इक्वल टू 5 रूट 2 सेंटीमीटर. ठीक आहे. साइड आता सर्व साइड इक्वल आहे सर्वांची व्हॅल्यू किती आली 5 रूट 2 सेंटीमीटर. तर पेरिमीटर नाव perimeter of square. Perimeter of square फॉर्म्युला काय आहे 4 इंटू साइड 4 इंटू साइड ऑफ स्क्वेअर. ओके फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. मग 4 इंटू साइड ऑफ स्क्वेअर किती आहे 5 इंटू रूट 2 किती येणार 5 इंटू 4 20 रूट 2. ओके फायनल आन्सर. तेच विचारलं होतं. बघा असा एक सिंपलसा क्वेश्चन होता. बघा आपण क्वेश्चन 6 पर्यंत आलेलो आहोत. नेक्स्ट जे प्रॉब्लेम आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. आता मी इथेच थांबतो. थँक्यू.